नमस्कार मित्रांनो, एक्झाम पॉईंट या चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। तर बघूया आजचे रेल्वे एक्झाम विषयीचे काही प्रश्न। त्यामध्ये सायन्स विषयातील आजचा आपला टॉपिक आहे कार्बनचे जग। हा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा होणार आहे आणि हे प्रश्न परीक्षेमध्ये वारंवार विचारले जाणारे अतिशय महत्त्वाचे असे प्रश्न आहेत। तर सगळ्यात आधी कार्बनचे जग म्हणजे काय, तर कार्बन काय आहे? तर बघा, रसायनशास्त्रात कार्बन हा अतिशय महत्त्वाचा किंवा अनन्यसाधारण याला असे महत्त्व आहे। रसायनशास्त्रामध्ये कार्बन हा जादुई मूलद्रव्य आहे। हिरा व ग्रॅफाइट दोन्ही कार्बनपासून बनतात। परंतु हिरा हा अतिशय सुंदर, आकर्षक व कठीण असा असतो। तर ग्रॅफाइट जर आपण बघितला तर आपल्याला तो पेन्सिलमध्ये पाहायला मिळतो आणि तो काळसर व मृदू असा असतो। जर दोन्हींचे प्रमुख रचनात्मक घटक जर कार्बन आहे तर पृथ्वीवर मोठ्या प्रमाणात सापडणारे कार्बन हे चौथे मूलद्रव्य आहे। म्हणजे सगळ्यात जास्त पृथ्वीवर आपल्याला कार्बन हा मूलद्रव्य सापडतो। तसेच मानवी शरीरात ऑक्सिजन नंतर सर्वाधिक प्रमाणात असणारे कार्बन हे दुसरे मूलद्रव्य आहे। म्हणजे आपले शरीरसुद्धा हे कार्बनने बनलेले आहे आणि कुठलेही घटक जे काही पृथ्वीवर तुम्हाला सापडतात हे सगळ्या घटकांमध्ये तुम्हाला कार्बन हा घटक आढळतो। कारण कुठलीही गोष्ट जर जळत आहे तर ती जळत असेल तर त्यामधून जो धुवा निघतो किंवा धूर निघतो त्या धुरामध्ये कार्बन हा घटक उपलब्ध असतो आणि कार्बन हा प्रत्येक ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो। म्हणूनच त्याला अतिशय महत्त्वाचा किंवा हा सगळ्यात महत्त्वाचा मूलद्रव्य रसायनशास्त्रामध्ये मानला जातो। कार्बन हा एक ऐतिहासिक मूलद्रव्य म्हणून सुद्धा याला ओळखतात। कोळशाच्या स्वरूपात पृथ्वीच्या गर्भात अनेक वर्षापासून कार्बन स्थित आहे। तर पृथ्वीच्या गर्भात जो काही कार्बन बनलेला आहे किंवा कोळसा बनलेला आहे तो कसा बनलेला आहे, तर बरेच वर्ष अगोदर पृथ्वीवर जे काही प्रलय आले, नॅचरल डिझास्टर आपण त्याला म्हणतो, आणि त्यामध्ये जे काही झाडं किंवा काही प्राणी हे पृथ्वीच्या भूगर्भात दडले गेले किंवा ते नष्ट झाले। तर त्यानंतर ज्या पृथ्वीच्या भूगर्भामध्ये आपल्याला लाकडं, दबलेल्या लाकडांपासून जो काही कोळसा मिळतो त्याला आपण कोल असे म्हणतो आणि तो जो कोल आहे किंवा कोळसा आहे तो सुद्धा कार्बननीच बनलेला आहे। म्हणूनच कार्बन हा अतिशय महत्त्वाचा मानला जातो आणि त्यामध्ये आपल्याला हिरेसुद्धा सापडतात। म्हणजे कोळशाच्या खाणीतच आपल्याला हिरेसुद्धा सापडतात। म्हणून रसायनशास्त्राच्या शाखेत कार्बन आणि कार्बनी संयुगाचा अभ्यास केला जातो। त्याला सेंद्रिय रसायनशास्त्र म्हणजेच ऑर्गॅनिक केमिस्ट्रीसुद्धा म्हणतात। तर अतिशय महत्त्वाचा असा कार्बन आणि याविषयीचे काही प्रश्न आज आपण अभ्यासणार आहोत। चला तर मग बघूया आजचा आपला पहिला प्रश्न। खालीलपैकी कोणता कार्बनचा असा गुणधर्म आहे जो त्याला मोठ्या प्रमाणात संयुगे तयार करण्यास अनुमती देतो? तर बघा, उच्च विद्युत ऋणात्मकता, कॅटेनेशन किंवा धातूचे स्वरूप, तर आयनिक बंधन। तर कॅटेनेशन हा अतिशय महत्त्वाचा गुणधर्म आहे जो की कार्बनला मोठ्या प्रमाणात संयुगे तयार करण्यास अनुमती देत असतो। त्यानंतर आहे सेंद्रिय संयुगामध्ये कार्बन अणूंमध्ये सामान्यतः कोणत्या प्रकारचे बंधन आढळते? सेंद्रिय संयुगामध्ये तर बघा, आयनिक बंधन, धातू बंधन, सहसंयोजक बंधन की हायड्रोजन बंधन? तर यामध्ये बरोबर उत्तर आहे सहसंयोजक बंधन। तर यामध्ये सहसंयोजक बंधन म्हणजे जे काही इलेक्ट्रॉन्स आहे शेअर करणे, शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन। कारण कार्बनकडे ॲटॉमिक नंबर जर आपण कार्बनचा बघितला तर हा 6 असतो आणि कार्बनच्या पहिल्या कक्षेत 2 इलेक्ट्रॉन असतात आणि जी दुसरी कक्षा आहे त्या कक्षेमध्ये 4 इलेक्ट्रॉन्स असतात। मग कार्बनला टोटल ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी म्हणजे 8 इलेक्ट्रॉन कंप्लीट करण्यासाठी त्याला 4 इलेक्ट्रॉनची आणखी गरज असते। तर त्यासाठी तो 4 इलेक्ट्रॉन कोणाचे न घेता त्याच्याकडे असलेल्या 4 इलेक्ट्रॉनसोबत एक बॉन्ड बनवत असतो आणि त्याला आपण शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स असे म्हणतो आणि त्याला सहसंयोजक बंधनसुद्धा म्हणतात। कार्बन अणू एकमेकांशी जोडून लांब साखळ्या किंवा वलय तयार करण्याच्या क्षमतेला काय म्हणतात? बघा, कार्बन अणू एकमेकांशी जोडले जातात आणि त्यापासून साखळ्या तयार होत असतात आणि एका कार्बनला असे अनेक कार्बन अटॅच होऊ शकतात
आणि ती जी क्षमता आहे त्याला काय म्हटले जाते, तर त्याला आयसोमेरिझम, पॉलिमरायझेशन, कॅटेनेशन की प्रतिस्थापना, तर याला बरोबर उत्तर आहे कॅटेनेशन असे म्हटले जाते. त्यानंतर आहे खालीलपैकी कोणत्या पदार्थाचा कार्बन संयुगामध्ये सामान्य वापर केला जातो. कार्बन संयुगामध्ये कोणत्या पदार्थाचा वापर करतात. विद्युतवाहक, उच्च वितळण्याच्या बिंदूचे पदार्थ, इंधन की अतिवाहक, तर बघा बरोबर उत्तर आहे इंधन. इंधनामध्ये कार्बन संयुग सामान्यतः असतातच, कारण कुठलंही इंधन जर जळत आहे तर जळणाऱ्या वस्तूंमध्ये मी अगोदरच सांगितलं की जळणाऱ्या वस्तूमध्ये कार्बन हा प्रेझेंट असतोच. इथेनॉल CH3CH2OH मधील कार्यात्मक गट कोणता आहे, तर इथेनॉलमधला कार्यात्मक गट कार्बोक्सिल गट, BiCOOH, कार्बोनिल गट, डबल बॉन्ड CO, हायड्रॉक्सिल गट, बॉन्ड OH, अमिनो गट, बॉन्ड NH2, तर बरोबर उत्तर आहे हायड्रॉक्सिल गट OH, बॉन्ड OH हा एक कार्यात्मक गट म्हणून ओळखला जातो इथेनॉलमध्ये. त्यानंतर आहे मिथेनचे रासायनिक सूत्र काय आहे. बघा मिथेन, इथेन, प्रोपेन, ब्युटेन, हेक्सेन, हेप्टेन, ऑक्टेन, डिकेन अँड नोनेन अँड डिकेन हे जे आहे हे अल्केन्स आहे. आणि अल्केन म्हटलं तर त्यामध्ये सिंगल बॉन्ड असतो. त्यानंतर अल्किन आणि अल्काईन. अल्किनमध्ये डबल बॉन्ड असतो आणि अल्काईनमध्ये ट्रिपल बॉन्ड असतो. तर मिथेनचे रासायनिक सूत्र हे CH4 असे आहे. बघा CH4, C2H6, C3H8, C4H10, तर बरोबर उत्तर आहे CH4. CH4 हा मिथेन होतो, C2H6 हा इथेन होतो, C3H8 हा प्रोपेन होतो, त्यानंतर C4H10 हा ब्युटेन आहे. तर असा एक एक कार्बन वाढत जातो आणि जसे कार्बन वाढत जातात तसेच हायड्रोजनसुद्धा त्यामध्ये ॲड होत राहतात. त्यानंतर आहे खालीलपैकी कोणते संतृप्त हायड्रोकार्बनचे उदाहरण आहे. संतृप्त हायड्रोकार्बन इथेन C2H4, इथेन C2H2, इथेन C2H6, इथेनॉल C2H5OH, तर बरोबर उत्तर आहे इथेन C2H6. इथेनचा फॉर्म्युला C2H6 होतो, कारण 2 कार्बन असेल तर हायड्रोजन हे 6 होतात आणि इथेनचा C2H2 हा फॉर्म्युला कधीच होत नाही, कारण तो इथेनॉलचा फॉर्म्युला आहे. ओके, इथेनिल. त्यानंतर आहे असंतृप्त हायड्रोकार्बन हायड्रोजन जोडून संतृप्त होतात त्या अभिक्रियेचे नाव काय आहे. तर असंतृप्त हायड्रोकार्बन म्हणजे जे काही हायड्रोकार्बन्स आहेत ते रिॲक्टेड असतात, त्यांना जोडून संतृप्त होण्यासाठी ती अभिक्रिया होते, त्या अभिक्रियेला काय म्हणतात. ऑक्सिडेशन, हायड्रोजनेशन, पॉलिमरायझेशन की एस्टरिफिकेशन, तर त्या रिॲक्शनला हायड्रोजनची रिॲक्शन असेल तर याला ऑक्सिडेशन रिॲक्शन असे म्हणतात. त्यानंतर आहे नैसर्गिक वायूचा मुख्य घटक कोणता आहे. नैसर्गिक वायू इथेन, प्रोपेन, ब्युटेन, मिथेन, तर बरोबर उत्तर आहे मिथेन. मिथेन म्हणजे CH4 हा नैसर्गिक वायू आहे आणि हा निसर्गामधूनच आपल्याला मिळतो. त्याचा फॉर्म्युला आहे CH4, 1 कार्बन आणि 4 हायड्रोजन, कारण कार्बनकडे 4 बॉन्ड फॉर्म करण्याची कॅपॅसिटी असते आणि कार्बन हा शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉनवर भर देत असतो, म्हणजे तो इलेक्ट्रॉन लॉसही करत नाही आणि इलेक्ट्रॉन गेनही करत नाही. कुठल्याही प्रकारचा इलेक्ट्रॉन कोणाला देतही नाही आणि कोणाकडून इलेक्ट्रॉन घेतही नाही, तर त्यासाठी तो इलेक्ट्रॉन शेअर करत असतो, म्हणजे दुसऱ्यासोबत बॉन्ड बनवत असतो. त्यानंतर आहे एक कार्बन संयुगामध्ये कार्बनचे 2 अणू असतात, कार्बन संयुगाला कोणते नाव द्यावे. ब्युटेन, कार्बनचे 2 अणू आहे. बघा 2 कार्बन आहे. ब्युटेन, ब्युटेनमध्ये 4 कार्बन असतात. इथेन, इथेनमध्ये 2 कार्बन असतात. मिथेनमध्ये 1 कार्बन असतो आणि प्रोपेनमध्ये 3 कार्बन असतात. तर बघा बरोबर उत्तर आहे इथेन, कारण इथेनमध्ये 2 कार्बन असतात, मिथेनमध्ये 1च कार्बन असतो. त्यानंतर आहे सायक्लोब्युटेनचे आण्विक सूत्र खालीलपैकी कोणते आहे. सायक्लोब्युटेन C4H10, C4H6, C4H8, C4H4,
तर सायक्लोब्युटेनचे आण्विक सूत्र हे C4H8 असे आहे, म्हणजे कार्बन 4 आणि हायड्रोजन 8. तर यामध्ये सायक्लोब्युटेनमध्ये डबल बॉन्ड दिसतो आपल्याला. त्यानंतर आहे मिथेन, इथेन आणि प्रोपेन हे एकरूप शृंखला तयार करतात असे म्हटले जाते, कारण ते सर्व आहेत. मिथेन, इथेन, प्रोपेन तर हे काय आहे? हायड्रोकार्बन्स आहे की संतृप्त संयुगे आहेत की ॲलिफॅटिक संयुगे आहे की CH2 गटाद्वारे एकमेकांपासून वेगळे? तर बरोबर उत्तर आहे ते CH2 गटाद्वारे एकमेकांपासून वेगळे वेगळे गॅसेस आपण यांना म्हणू. तर हे सगळे इथेन, मिथेन, प्रोपेन, ब्युटेन हे सगळे गॅसेस आहेत आणि हे आपल्याला बायोगॅसमध्ये अशा ठिकाणी पाहायला मिळतो, जसा ब्युटेन हा परफ्यूममध्ये असतो, जो फ्रॅग्रंट म्हणजे खुशबू, जे सुगंध आहे, सुगंध प्रोव्हाइड करण्यासाठी परफ्यूममध्ये वापरला जातो ब्युटेन. त्यानंतर मिथेनवर बायोगॅस चालतात. आधी जुन्या काळामध्ये बायोगॅस असायचे, जे की कावडंगपासून बनवल्या जायचे. काऊचं जे काही शेण वगैरे असायचं त्यापासून बायोगॅस बनवला जायचा आणि त्यामधून मिथेन गॅस रिलीज होत होता आणि त्यावर आपण आपलं कुकिंग वगैरे करू शकत होतो. त्यानंतर आहे खालीलपैकी कोणते अल्काईनच्या समरूप मालिकेशी संबंधित आहे? C6H6, C2H6, C2H4, C3H4. तर बरोबर उत्तर आहे C3H4 हे अल्काईनच्या समरूप मालिकेशी संबंधित आहे. इथे ट्रिपल बॉन्ड येईल. त्यानंतर आहे आयनिक संयुगाच्या खालीलपैकी कोणता गुणधर्म आहे? आयनिक संयुग तर त्यांची वितळणे आणि उकळणे बिंदू जास्त असतात. हाय मेल्टिंग पॉईंट अँड हाय बॉइलिंग पॉईंट. ते द्रावणात किंवा वितळलेल्या अवस्थेत वीज चालवतात. मेल्ट झाल्यानंतरही ते वीज चालवतात किंवा दोन्ही अ आणि ब किंवा वरीलपैकी काहीही नाही. तर आयोनिक संयुगामध्ये दोन्हीही गोष्टी होत असतात, कारण त्यांचा आयोनिक संयुग म्हणजे काय, तर त्यामध्ये आपण मेटल्स घेऊ जे की इलेक्ट्रिसिटी वाहून नेऊ शकतात. त्यांच्यावरच आयोनिक बॉन्ड, मेटलमध्ये आयोनिक बॉन्ड होत असतो, म्हणजेच आयोनिक संयुग तयार होत असतात. त्यामध्ये शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन न करता लॉस ऑर गेन ऑफ इलेक्ट्रॉन होत असते, म्हणजे इलेक्ट्रॉनचे डोनेशन देणे किंवा इलेक्ट्रॉन घेणे. तर अशा ठिकाणी आयोनिक बॉन्ड बनत असतो आणि आयोनिक बॉन्ड ज्यांचा बनतो त्यामध्ये मेटल्स असतात आणि मेटल्सकडे हाय मेल्टिंग अँड बॉइलिंग पॉईंट असतो, म्हणजे वितळणे किंवा उकळण्याचा बिंदू त्यांचा जास्त असतो. ते द्रावणात असले तरीही त्यांच्यामधून वीज वाहून नेल्या जाते, म्हणून यामध्ये दोन्ही ऑप्शन अ आणि ब बरोबर आहे. खालीलपैकी कोणते फुलरिनचे वैशिष्ट्य नाही? फुलरिन सर्व फुलरिनपैकी C6O ऑलोट्रोप सर्वात स्थिर आहे. त्याचा आकार सॉकर बॉलरसारखा असतो. त्यात फक्त 6 सदस्यीय कार्बन रिंग्स एकत्रित असतात, कार्बन रिंग्स. त्याची कडकपणा हिऱ्यापेक्षा कमी असते. तर फुलरिनचे वैशिष्ट्य हे त्यात फक्त 6 सदस्यीय कार्बन रिंग्स एकत्रित असतात. त्यानंतर आहे मिथेनमध्ये किती एकल बंध असतात? मिथेनमध्ये एकल बंध 4, 5, 6 किंवा 3. एकल बंध म्हणजे सिंगल बॉन्ड, दुहेरी बंध म्हणजे डबल बॉन्ड आणि तिहेरी बंध म्हणजे ट्रिपल बॉन्ड. तर सिंगल बॉन्ड किती असतात? तर मिथेनमध्ये एकूण सिंगल बॉन्ड 4 असतात, कारण हायड्रोजन किती आहे? एका कार्बनसोबत 4 हायड्रोजन आहे. तर 4 हायड्रोजनचे 4 बॉन्ड, म्हणजेच मिथेनमध्ये एकूण 4 बॉन्ड असतात. एका हायड्रोकार्बनमध्ये समरूपता दर्शवण्यासाठी कमीत कमी कार्बन अणू असणे आवश्यक आहे. एका हायड्रोकार्बनमध्ये समरूपता दर्शवण्यासाठी कमीत कमी किती कार्बनचे अणू असणे आवश्यक आहे? तर 3, 4, 5 की 6. तर बरोबर उत्तर आहे 4. हायड्रोकार्बन्स म्हटले तर हायड्रोजन आले आणि प्रत्येक ठिकाणी एका कार्बनसोबत 4 हायड्रोजन असणे महत्त्वाचे आहे, कारण हायड्रोजनकडे एकच बॉन्ड बनवण्याची कॅपॅसिटी असते. म्हणून 1 कार्बन 4 हायड्रोजन, 2 कार्बन किती हायड्रोजन? 2 कार्बन 6 हायड्रोजन. कार्बन संयुगांचे वेगवेगळे प्रकार आहेत. तर कार्बन संयुगांचे लिपिड आहे, न्यूक्लिक आम्ल आहे, कार्बोहायड्रेट्स आहे की वरील सर्व? तर कार्बन संयुगांचे वरील सर्व. लिपिडमध्ये पण कार्बन दिसेल,
न्यूक्लिक ॲसिडमध्ये सुद्धा कार्बन असतो, कार्बोहायड्रेट्समध्ये सुद्धा कार्बन असतो. म्हणूनच वरील सर्व तिन्ही घटकामध्ये आपल्याला कार्बन पाहायला मिळतो. मानवी शरीरात कार्बनचे एकूण प्रमाण किती आहे? बघा, मानवी शरीरामध्ये खूप जास्त प्रमाणात आपल्याला कार्बन पाहायला मिळतो. 15 ते 16%, 18 ते 19%, 20 ते 25% की वरीलपैकी काही नाही. तर आपल्या शरीरामध्ये 18 ते 19% कार्बनचे प्रमाण एकूण पाहायला मिळतात. कारण जी एनर्जी बनत असते ग्लुकोजमध्ये सुद्धा कार्बन असतो आणि तो प्रोटीन ग्लुकोज आपल्या शरीरासाठी लागते, त्यामध्ये सुद्धा आपल्याला कार्बन पाहायला मिळतो. म्हणून 18 ते 19% आपल्या शरीरामध्ये एकूण कार्बनचे प्रमाण आहे. कार्बनबद्दल खालीलपैकी कोणते विधान खरे आहे? बघा, कार्बन हा कर्बोदकांचा मुख्य घटक आहे. कार्बन हा सजीवांचा एक प्रमुख घटक आहे. कार्बन हा सेंद्रिय जीवनासाठी मूलभूत घटकांपैकी एक आहे. की वरील सर्व विधाने? तर बरोबर उत्तर आहे वरील सर्व विधाने. कार्बन हा कर्बोदकाचा सुद्धा मुख्य घटक आहे. कार्बन हा सजीवांचा एक प्रमुख घटक आहे. प्रत्येक सजीवांमध्ये कार्बन पाहायला मिळतो. कार्बन हा सेंद्रिय जीवनासाठी मूलभूत घटकांपैकी एक आहे. प्रत्येक सेंद्रिय खतांमधून सुद्धा कार्बन मिळत असतो. कोणतीही गोष्ट जर जळत असेल तर त्यामधून कार्बन रिलीज होतो. म्हणून वरील सगळे विधाने हे बरोबर विधाने आहेत. वातावरणात कार्बन स्वरूपात अस्तित्वात असतो. आता वातावरणामध्ये कार्बन आहे तर कुठल्या स्वरूपामध्ये आहे? कोळशाच्या, फक्त कार्बन मोनॉक्साईडमध्ये, फक्त कार्बन डायऑक्साईडमध्ये, दोन्ही ब आणि क? तर बरोबर उत्तर आहे फक्त कार्बन डायऑक्साईडमध्ये. कार्बन आणि क. तर बरोबर उत्तर आहे फक्त कार्बन डायऑक्साईडमध्ये. कार्बन डायऑक्साईड म्हणजे CO2. आपल्याला वातावरणामध्ये जो कार्बन दिसतो तो CO2 मध्ये असतो, कार्बन डायऑक्साईड. वातावरणात कार्बनचे एकूण प्रमाण किती? बघा, वातावरणामध्ये आपल्या शरीरामध्ये किती होते? 18 ते 19%. आणि वातावरणामध्ये कार्बनचे प्रमाण किती आहे? तर 0.04%, 20%, त्यानंतर 0.09% आणि 0 ते 4%. तर वातावरणामध्ये एकूण कार्बनचे प्रमाण 0.04% एवढे आहे. त्यानंतर आहे कार्बन चक्रात खालीलपैकी कोणते घटक योगदान देते? कार्बन चक्र: श्वसन, जीवाश्म इंधन, प्रकाश संश्लेषण की वरील सर्व? कार्बन चक्रामध्ये वरील सर्व घटक योगदान देतात. बघा, श्वसन प्रक्रियेमध्ये माणसांच्या शरीरामध्ये आपण वातावरणातून ऑक्सिजन घेऊन कार्बन डायऑक्साईड रिलीज करतो. जीवाश्म इंधनामध्ये सुद्धा कार्बन असतात. त्यानंतर प्रकाश संश्लेषण क्रियेसाठी झाडांना किंवा ट्रीजला काय लागतं? तर त्यांना वातावरणातील कार्बन डायऑक्साईडची गरज असते. ते कार्बन डायऑक्साईड घेतात प्रकाश संश्लेषण क्रियेत आणि ऑक्सिजन रिलीज करतात आणि तेच ऑक्सिजन आपण वापरत असतो. म्हणून तिन्ही ऑप्शन बरोबर आहेत. खालीलपैकी कोणता वनस्पतीसाठी कार्बनचा मुख्य स्रोत म्हणून काम करतो? जीवाश्म इंधन, वातावरणातील कार्बन डायऑक्साईड, दोन्ही अ आणि ब? वरीलपैकी काहीही नाही. तर वनस्पतीसाठी कार्बनचा मुख्य स्रोत म्हणून वातावरणातील कार्बन डायऑक्साईड हा अतिशय महत्त्वाचा असतो. झाडे किंवा वनस्पती वातावरणातील कार्बन डायऑक्साईड घेऊन आणि सूर्यप्रकाश घेऊन स्वतःचे अन्न स्वतः बनवत असतात आणि त्यांना अन्न बनवण्यासाठी कार्बन डायऑक्साईड तसेच प्रकाश, सूर्याचा मिळणारा प्रकाश आणि त्यांच्यामध्ये असलेला क्लोरोफिल ह्या तिन्ही घटकांचे अतिशय महत्त्व असते.